माझी विद्यार्थिनी विनया पिंपळे पाटील हिचा असतो हा कथासंग्रह हाताशी आला आणि त्यातील लघुकथा खूप भावल्यात. त्यातली ढोर नावाची ही लघुकथा. बाले जाय बरं पारापसल्या हिरीवरने एक खेप घेऊन ये, शांतानं आपल्या पोरीला सांगितलं. जाय व मी नाही आणत, लगे बुडातनी हाय पाणी निरा गायच येते, नंबरही लावा लागते. मी स्वयंपाक करतो एक परी, पण पाण्याले नको सांगू. आणि बाली खरंच चुलीपाशी जाऊन बसली. मग काय इलाजच नव्हता. घरातल्या 2 हंड्यातलं बुडाला लागलेलं चुळभर पाणी तिनं एका छोट्या वाटीत काढून ठेवलं आणि स्वतःशीच पुटपुटली. दलिंदर गाव मेलं, मरत्या माणसाले घोटभर पाणी भेटणार नाही इथं. नळ तो कवा येणारच नाही आणि कंच्या हिरीले बी पाणी नाही. दोन्ही रिकामे हंडे डाव्या हातात घेऊन तिनं दोरीवरचं पालव चुंबळीसाठी ओढलं, खांद्यावर टाकलं आणि घरातून बाहेर पडली. अंगणभर एक नजर फिरवली. सगळं अंगण उकरा वाखर झालेलं. तिला वाटलं जिथं प्यायले पाणी भेटणार तिथंसा अंगणात टाकायला कुठून आणावं पाणी. गावातल्या प्रत्येक घरापुढचं अंगण हे असंच अस्ताव्यस्त रखरखीत. अपवाद म्हणून 2-3 घरं असतीलही, पण 2-3-3च म्हणजे सांगायचं झालं तर पाटलाच्या घरी बोर आहे. बटन दाबलं की धो धार पडते, पण पाटील कोणाच्या बाप्पाला थेंब देत नाही. बाभळीच्या काट्यांचे कुंपण असलेल्या अंगणात फाटकाच्या रिकाम्या जागेवर अडवून ठेवलेली खाट खरकन बाजूला करून शांता पाराच्या दिशेने झपाझप चालू लागली. डोक्यावर उन्हाची धग आणि पायाजवळ पडलेली बुटुकभर सावली त्यांच्या सोबतीनं तिनं कसाबसा पार गाठला. शांतेवर कायले आली आता? विहिरीवर आधीच हजर असलेल्या रखमानं विचारलं. कायले म्हणजे? तुले पाणी पाहिजे आणि मले काय नको काय काय? शांतानं हिसक्यात उत्तर दिलं तशी रखमा उत्तरली. आत्ता माय बाई, इतका काहीचा तणका आला व तुले? ही पुरीच आटली म्हणलं. पाणी पाहिजे असं तर एखादा बॉम्ब टाक विहिरीत, आणखी फुटला तर फुटून दे एखादा झरा. आता मात्र शांतीचे अवसानच गळाले. गावच्या त्या टोकाले जाऊन हापशीचंच पाणी तिला आणावं लागणार होतं. देवा, एखादी जागीरदारी तरी करायचं होतं मले. बाद 100-200 रुपये फेकले असते आणि बनवलं असतं टँकर बिंकर, बोलवलं असतं टँकर बिंकर. पण इथं 50 रुपये कमावलेच रगत आटते तर टँकरले कुठून देवाव? मराच लागन, हापशी लोक जावंच लागन आता. विरत चाललेल्या साडीचा मडका विटका पदराच्या टोकानं डोक्यावरचा घाम पुसत शांती स्वतःलाच म्हणाली आणि हापशीपाशी जायला लागली. पहिल्यांदा जनाबाईचं मंदिर, मग सखूचा पिंपळ अन मानदाराची सामट ओलांडून पुढे जाताना पाटलाचं घर दिसलं. आखीव रेखीव अंगण, शेणसडा टाकलेलं, रांगोळी काढलेलं. अंगणापुढच्या रस्त्यावर पाटलाच्या ढोरांना गडी माणूस बोरच्या पाण्याखाली बदाबदा धूत होती. ते पाहून शांतीला वाटलं, माणूस व्हाय परीस पाटलाच्या घरचं ढोर व्हायले केव्हा ती परवडते. धन्यवाद.